नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण केमिस्ट्रीच्या लेक्चरमध्ये एकत्र भेटत आहोत ऑनलाईन माध्यमातून. आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण केमिस्ट्रीचा एक नवीन लेसन स्टार्ट करत आहोत, इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री नावाने. ठीक आहे, याच्यापूर्वी आपण एक लेसन कंप्लीट केलेलं आहे. नाव होतं त्याचं सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. सोपा टॉपिक होता, खूप सारे बेसिक कन्सेप्ट आपण त्यामध्ये शिकलो. ज्यावेळेस आपण हा लेसन चालू केला आणि संपवला त्यावेळेस आपल्याकडं कुठलीही अपडेटेड न्यूज नव्हती की जो नवीन अकॅडमिक इयर तुमचं हे आहे 2020 आणि 21चं, तर त्याच्यामध्ये किती पोर्शन गव्हर्नमेंट ठेवणार आहे आणि किती पोर्शन तुमचा रिड्यूस करणार आहे वगैरे. त्याच्यामुळे ती आयडिया नसल्यामुळे आपण पूर्ण तो टॉपिक आहे तसाच्या तसा घेतलेला आहे. आणि आत्ताच रिसेंटली 2 दिवसांपूर्वी तुम्हाला एक न्यूज आलेली असेल की 11वी आणि 12वी बोर्ड जे आहेत, NCERT असू द्या किंवा स्टेट बोर्ड असू द्या, त्या प्रत्येकामध्ये 25% इतका सिलेबस रिड्यूस करून तुम्हाला एक नवीन लिस्ट दिलेली आहे सिलेबसमधले कुठले कुठले पॉईंट्स आहेत आणि कुठले कुठले नाही. ओके, तर आय होप तुम्ही त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या असाव्यात आणि तुमचं हे लक्षात आलं असेल. ज्यावेळेस तुम्ही ते वाचलं असेल त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं असेल की सरांनी जो पहिला लेसन आपला घेतला त्या पहिल्या लेसनचे सगळे पॉईंट घेतलेत, परंतु आता तर आपल्याला जे न्यूज आलेले आहे, ज्या अपडेट्स आलेले आहेत त्याच्यामध्ये काही पोर्शन जो आहे तो काढून टाकलेला आहे. मग आता काय करायचं? शिकलेलो तर आहे आपण, हो की नाही? मग शिकलेलो आहे तर शिक्षण कधीही व्यर्थ जात नाही. आणि ज्या गोष्टी आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री ह्या टॉपिकमध्ये शिकल्या त्या कुठं ना कुठं पुढे कुठल्याही लेसनमध्ये, केमिस्ट्रीच्या कुठल्याही लेसनमध्ये त्यातला कुठलाही पार्ट आपल्याला यूज करावाच लागेल. त्याच्यामुळे जो पूर्ण लेसन आहे तर पूर्ण लेसन जसंच्या तसं तुम्हाला स्टडी करायचं आहे. जरी तुमचे काही पॉईंट्स कट केलेले आहेत तुमच्या सिलेबसमधून तरी तुम्हाला ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण की ते जर जाणून घेतलं नाही तर पुढची केमिस्ट्री तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे, लिस्ट आहे तुम्हाला दिलेली आहे, मी ग्रुपवरती पण आपल्या पोस्ट केलेली आहे की इलामेंट असेल, कंपाऊंड असतील, त्यांचं क्लासिफिकेशन असेल, मॅटर असेल, मॅटरचं क्लासिफिकेशन असेल, स्टेट्स ऑफ मॅटर असतील, तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी डिलीट करून टाकलेल्या आहेत. ठीक आहे, डिलीट करण्याचं कारणही आहे कारण की ते 10वीला तुमचं ऑलरेडी झालेलं होतं, हो की नाही? परंतु मी तुम्हाला 11वीला आल्यावरती त्याच्यामध्ये अजून काहीतरी एक्स्ट्रा नवीन गोष्टी शिकवलेल्या आहेत, त्या तुम्ही विसरू नका. आणि जेवढा पोर्शन मी तुम्हाला शिकवलेला आहे तेवढा तुम्ही कन्फर्म करा. ठीक आहे, जो कॉम्पिटेटिव्हची तयारी करत आहे त्यांनी ते ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून टाका. त्यांनी पूर्णच्या पूर्ण सिलेबस करायचाच आहे. ठीक आहे, पण जे बोर्डची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी मात्र तेवढा जो पार्ट आहे तो सिलेबस म्हणून, म्हणजे थेरॉटिकली तुम्हाला काही स्टडी करण्याची गरज नाही, त्या कन्सेप्ट फक्त तुम्ही अंडरस्टँडिंग करून घ्या. काही लॉज पण मी तुम्हाला शिकवले होते केमिकल कॉम्बिनेशनचे. त्या लॉपैकी पण 3 लॉ तुमचे रिड्यूस करण्यात आलेले आहेत. लॉ ऑफ कन्झर्वेशन असेल, लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन असेल, ठीक आहे, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन असेल, तर हे काही बेसिक लॉज आहेत ते तुमचे काढून टाकले आहे. डाल्टन्स थेरी पण काढून टाकलेले आहे. पण या सगळ्या गोष्टी तुम्ही माहिती असू द्या, पुढे गेल्यावरती पुढं ना पुढं तुम्हाला ते यूज होणारच आहे. ठीक आहे, मग आता आज जो लेसन आपण आज स्टार्ट करत आहोत, इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री, दुसरा लेसन आहे. आणि हा लेसन ऑलरेडी छोटा होता, त्यातले पण बरेचसे मुद्दे काढून टाकलेले आहेत, त्याच्यामुळे तो अजूनच छोटा झालेला आहे. तर हा लेसन कंप्लीट करण्यासाठी आपल्याला फक्त 3 लेक्चर जाणार आहे, म्हणजे हा आठवडा आपला जाणार आहे. याच्यामध्ये काही न्यूमेरिकल्स आपल्याला करायचे आहेत आणि काही थेरी समजून घ्यायची आहे, एवढंच तुम्हाला या टॉपिकमध्ये शिकायचं. पण आपण डायरेक्टली जे कट केलेलं आहे ते काढून लगेच आपण आपल्या सिलेबसप्रमाणे जो टॉपिक आपल्याला शिकायचा तो घेणार नाही आहे. का? कारण की एखाद्या गोष्टीचा बेस जर माहिती नसेल तर आपण डायरेक्टली ती गोष्ट करायला घेतली तर थोडीशी अवघड जाते, हो की नाही? कुठल्याही गोष्टीची माहिती आपल्याला नाही आणि ती माहिती नाही, त्याचा बेस माहिती नाही, डायरेक्टली आपण ती गोष्ट करायला सुरुवात केली काय समजून न घेता, तर ती परफेक्टली होणार नाही. तुम्ही कराल, प्रयत्न कराल, पण ती परफेक्टली होणार नाही. बघ, म्हणून आपल्याला काय करायचं, डायरेक्ट जो कट केलेला सिलेबस आहे तो काढून जम्प करून डायरेक्टली जो दिलेला आहे त्याच्याकडे पोहोचायचं नाही, तर त्याची हिस्ट्री आपल्याला, बेसिक गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या. ठीक आहे, याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. ज्यावेळेस आपण ऐकतो, आपल्याला माहिती आहे आपण शिवाजी महाराजांच्या भूमीवरती राहणारे लोक आहोत, शिवाजी महाराजांनी कशा कशा लढाया जिंकलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. मग महाराज एखादी लढाई लढण्यासाठी जर गेले तर असेच गेले असतील का? आपल्याला माहिती आहे त्यांची पूर्वतयारी असायची. कुठल्याही लढाईला जाण्याच्या अगोदर ते काय करायचे, अभ्यास करायचे, हो की नाही? गनिमी काबा करून त्या गोष्टी काय करायचे, जिंकायचे. का? कारण की त्यांना सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी त्याच्याबद्दलच्या माहिती होत्या, म्हणून ते लढाई जिंकण्यामध्ये यशस्वी झाले, हो की नाही? तसंच आहे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये चांगला स्कोअर करणं ही एक प्रकारची लढाईच आहे. मग ती लढाई जिंकायची असेल तर आपल्याला त्याच्यातल्या खूप साऱ्या बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. डायरेक्ट जो सिलेबस आहे त्याप्रमाणे अभ्यास करून लगेच क्वेश्चन आन्सर देऊ शकता तुम्ही असं पॉसिबल होणार नाही. त्याच्यामुळं हा लेसन सुरू करण्याच्या अगोदर याचं इंट्रोडक्शन जरी सिलेबसमधून कट केलेलं आहे तरी इंट्रोडक्शन समजून घेणं तुम्हाला गरजेचं आहे.
ठीक आहे. मग ही गोष्ट मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो. या पूर्ण टॉपिकमध्ये आपण ज्या केमिस्ट्रीला स्टडी करणार आहोत ती केमिस्ट्री आहे अनालिटिकल केमिस्ट्री. पहिल्या लेसनमध्ये मी तुम्हाला केमिस्ट्री म्हणजे काय हे सांगितलं होतं आणि आय होप तुम्ही ती चांगल्या पद्धतीने आठवत पण असाल डेफिनेशन की केमिस्ट्री काय आहे. तर केमिस्ट्री म्हणजे काय तुम्हाला मी विचारलं तर तुमच्या माइंडमध्ये हे आलं पाहिजे की केमिस्ट्री ही सायन्सची अशी ब्रांच आहे की ज्या सायन्सच्या ब्रांचमध्ये आपण मॅटरचा स्टडी करतो आणि मॅटरचा स्टडी करत असताना कुठल्या कुठल्या पॉईंटला आपण हायलाईट करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मॅटरचं स्ट्रक्चर पाहतो. स्ट्रक्चरल स्टडी जो आहे मॅटरचा तो केमिस्ट्रीचा पार्ट आहे. नंतर ते मॅटर कशापासून तयार झालेलं आहे त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स किंवा कंपोजिशन जो आपण स्टडी करतो तोही केमिस्ट्रीचा पार्ट आहे. त्यानंतर एखाद्या मॅटरच्या प्रॉपर्टीज स्टडी करणं तोही केमिस्ट्रीचा पार्ट आहे आणि मॅटरच्या केमिकल रिॲक्शनचा स्टडी करणं हा पण केमिस्ट्रीचाच पार्ट. मग ज्यावेळेस मॅटरच्या या 4 मुद्द्यांना आपण स्टडी करतो तर आपण काय शिकतो केमिस्ट्री शिकतो. ही डेफिनेशन आपण बेसिक कन्सेप्टमध्ये स्टडी केली होती. सो द केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर कंपोजिशन प्रॉपर्टीज अँड केमिकल रिॲक्शन्स ऑफ मॅटर. तर पूर्ण केमिस्ट्रीमध्ये हा स्टडी आहे ते आपल्याला माहिती आहे. ओके. परंतु हा स्टडी जो आहे वेगवेगळ्या केमिस्ट्रीच्या ब्रांचेसमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. ओके. मग केमिस्ट्रीच्या खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. तुम्ही जर लिस्ट केली तर तुम्हाला खूप सारे ब्रांचेस तुम्हाला केमिस्ट्रीचे दिसतील. त्यामध्ये फिजिकल केमिस्ट्री आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, अनालिटिकल केमिस्ट्री आहे, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री आहे, थर्मो केमिस्ट्री आहे, इलेक्ट्रो केमिस्ट्री आहे, हो की नाही, सोनो केमिस्ट्री आहे. खूप साऱ्या केमिस्ट्रीचा पार्ट्स आहे, खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. हो की नाही. पण या सगळ्या ब्रांचेसपैकी आता 11वी मध्ये तुम्ही ज्यावेळेस येतात तर 11वी मध्ये तुम्हाला केमिस्ट्रीच्या 4 ब्रांचेसवरती फोकस करायचं आहे. तुमच्या सिलेबसमध्येच ते इन्क्लूड केलेलं आहे. एक आहे फिजिकल केमिस्ट्री, एक आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, एक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एक आहे अनालिटिकल केमिस्ट्री. तर पाठीमागचा जो लेसन आपण शिकलो त्या लेसनमध्ये जनरल केमिस्ट्रीचा स्टडी होता. तो केमिस्ट्रीचा स्टडी सगळ्या ब्रांचेससाठी ॲप्लिकेबल आहे. हो की नाही. पण ज्यावेळेस आपण सेकंड लेसन सुरू करत आहोत तर या सेकंड लेसनमध्ये तुम्हाला केमिस्ट्रीची एक विशेष ब्रांच इथं हायलाईट केलेली आहे. ती ब्रांच म्हणजे कोणती अनालिटिकल केमिस्ट्री. मग आपण जर अनालिटिकल केमिस्ट्री काय आहे ते माहिती करून नाही घेतलं आणि डायरेक्टली जो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे अपडेट करून त्याच्याकडे गेलो तर तो थोडासा अवघड तुम्हाला होतो. तो अवघड वाटू नये म्हणून तुम्हाला सगळ्यात अगोदर समजून घ्यायचं आहे की अनालिटिकल केमिस्ट्री काय आहे. केमिस्ट्री काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. केमिस्ट्री इज द ब्रांच ऑफ सायन्स. हो की नाही. की ज्या ब्रांचमध्ये आपण मॅटरचा स्टडी करत असताना मॅटरचं स्ट्रक्चर कंपोजिशन प्रॉपर्टीज आणि रिॲक्शन स्टडी करतो. हा स्टडी जो आहे तो झाला केमिस्ट्रीचा स्टडी. पण केमिस्ट्रीचा स्टडी करत असताना हो की नाही आपण पाहिलं स्ट्रक्चरल स्टडी आहे, कंपोजिशनचा स्टडी आहे, प्रॉपर्टीजचा स्टडी आहे आणि रिॲक्शनचा स्टडी आहे. त्यापैकी ज्यावेळेस आपण कंपोजिशनचा स्टडी करतो तर कंपोजिशन स्टडी करत असताना काही टेक्निक्स आपल्याला ॲड कराव्या लागतात किंवा स्टडी कराव्या लागतात किंवा माहिती करून घ्याव्या लागतात. हो की नाही. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेला एखादा सबस्टन्स आहे, तुम्हाला माहिती नाही, सपोज मी तुम्हाला पांढरा असं काहीतरी सॉलिड सबस्टन्स तुमच्या समोर दिलं. हो की नाही. मग जे दिसतं पांढरं ते सगळं साखरच असेल असं आहे का? मीठ पण असू शकतं की नाही. हो की नाही. किंवा बेकिंग सोडाही असू शकतो. मग तुम्हाला दिलेलं नेमकी काय आहे हो की नाही ते तुम्हाला शोधायचं. हो की नाही. मग ते शोधणं ते पण तुम्ही केमिस्ट्रीने करू शकता. मग एखाद्या विशिष्ट मॅटरमध्ये काय दिलेलं आहे हे शोधणं, ही शोधण्याची प्रोसेस जी आहे त्याला म्हटलं जातं ॲनालिसिस. हो की नाही. हा वर्ड समजून घ्या. ॲनालिसिसचा अर्थ काय आहे. तर ॲनालिसिस म्हणजे काय तुम्हाला कोणी विचारलं तर ॲनालिसिस म्हणजे तुम्हाला सांगता आलं पाहिजे की शोधणं, डिटेक्ट करणं. हो की नाही. सपोज आता तुम्ही बऱ्याचशा सिरीजमध्ये पाहिलं असेल, स्पेशली जे डिटेक्टिव्हच्या सिरीज आहेत अशा सिरीज हो की नाही की ज्याच्यामध्ये काही गुन्हे केले तर गुन्हे केल्यानंतर जे आहे त्यांची तिथे ब्लड चाललेलं असेल तर ते ब्लड नेमकी कुणाचं आहे हो की नाही. ते किती टायमिंगला म्हणजे आत्ता जे सॅम्पल घेतलं त्याच्यापूर्वी किती वेळा अगोदर तो व्यक्ती मेलेला आहे हो की नाही. त्यानंतर तुमचे कप असतील काही वस्तू असतील त्याच्यावरती जे फिंगरप्रिंट्स आहेत ते नेमकी कोणाचे आहेत हे सगळं शोधलं जातं. मग ती शोधण्याची जी प्रोसेस आहे हो की नाही ती प्रोसेस त्याला म्हटलं जातं ॲनालिसिस करणं. मग आपल्याला ह्या पूर्ण टॉपिकमध्ये काय करायचं आहे, एखादा मॅटर तुम्हाला दिला जाईल त्या मॅटरमध्ये आहे काय ते शोधायचं आहे. म्हणजे मॅटरचं थोडक्यात काय करायचं आहे ॲनालिसिस करायचं आहे. मग केमिस्ट्रीची अशी ब्रांच की ज्याच्यामध्ये मॅटरचं ॲनालिसिस करून त्याचा अभ्यास केला जातो हो की नाही. त्या ब्रांचला आपल्याला म्हणायचं आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. हा इंट्रोडक्शनचा पार्ट सिलेबसमधून काढलेला आहे पण आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे कारण की ते माहिती न होता आपण जर डायरेक्टली कंटेंटकडे गेलो तर ते थोडंसं अवघड किंवा डिफिकल्ट आपल्याला व्हायचं.
हो की नाही. मग हे होऊ नये म्हणून सगळ्यात पहिल्यांदा ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये करायचं काय असतं ते सगळ्यांनी समजून घ्या. ठीक आहे. ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये करायचे काय, एखादा सबस्टन्स तुम्हाला दिला जाईल, त्या सबस्टन्समध्ये नेमकी आहे काय ते काय करायचं आहे, शोधायचं. ठीक आहे. शोधण्याला काय म्हटलं जातं, ॲनालिसिस करणं म्हटलं जातं. हो की नाही. मग आता सपोज तुम्हाला दिलेली जी आहे सबस्टन्स व्हाईट कलरचा, तो साखर आहे की नाही हे किती प्रकारे ओळखलं जाऊ शकतं, 2 प्रकारे. हो का. एक तर तुम्ही डायरेक्टली त्याची टेस्ट घेऊन ओळखू शकता की नाही की ते स्वीट टेस्टचं आहे म्हणजे साखर असू शकतं. हो की नाही. किंवा तुम्ही त्याची काहीतरी रिॲक्शन करून ओळखू शकता की ते नेमकी काय आहे. हो की नाही. मग ह्याच्या बेसिसवरती 2 प्रकारचं ॲनालिसिस केलं जातं. तुमच्या प्रॅक्टिकलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. जरी थेरॉटिकली सिलेबसमधून काढलेल्या आहेत तरी प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला हे करायचंच आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला ॲनालिसिस करायला सांगितलं जाईल प्रॅक्टिकलमध्ये, तर त्यावेळेस 2 प्रकारचं ॲनालिसिस करायला सांगितलं जातं. एक असतं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि एक असतं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. हो काय. क्वालिटेटिव्ह म्हणजे क्वालिटीज चेक करून आपण शोधतो. सेपरेशन, क्रिस्टलायझेशन, डिस्टिलेशन, हो की नाही, ह्या गोष्टी आपण अप्लाय करतो, प्रॅक्टिकल टेक्निक्स अप्लाय करतो आणि शोधतो नेमकी काय दिलेलं आहे. त्याला म्हटलं जातं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय, किती प्रमाणामध्ये ते आहे ते आपण ओळखतो. हो की नाही. याला म्हटलं जातं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. तर हे ॲनालिसिसच्या टेक्निक्स तुम्हाला इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये दिलेलं आहे. हे थेरॉटिकली दिलं होतं पूर्वी, पण आता तुम्हाला हे थेअरीमधून काढून टाकण्यात आलेलं आहे. ते फक्त प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला कव्हर करण्यात आलं. हो की नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्या की ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय असतं. केमिस्ट्रीची अशी ब्रांच असते की त्या ब्रांचमध्ये एखादा सबस्टन्स आपल्याला ॲनालाइज करायचा असतो. हो की नाही. म्हणून त्याला ॲनालिटिकल केमिस्ट्री हे नाव दिलेलं आहे. आणि ॲनालिसिस किती प्रकारे केलं जातं, तर 2 प्रकारे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. एक असतं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि एक असतं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. तर इंट्रोडक्शनमध्ये एवढा पार्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग जो बाकीचा थेरॉटिकल पार्ट तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे तो नाही केला तरीही चालते. पण हा जो पार्ट आहे की ज्याला स्किप केलेला आहे सिलेबसमधून, पण तुम्हाला तो माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला डायरेक्टली सिलेबसकडे जायचं आहे. आता त्या सिलेबसमध्ये तुम्हाला बाकी सगळ्या गोष्टी काढून टाकल्या. मग त्याच्यामध्ये सगळ्यात थोडंसं थेरॉटिकल पार्ट होता की प्रॅक्टिकल करत असताना ॲक्युरसी काय असते, प्रिसिजन काय असतं. हो का. एखादे सायंटिफिक नोटेशन जर खूप मोठं असेल तर त्याला छोटं करून कसं लिहिलं जातं, त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे केले जातात, सायंटिफिक नोटेशन्स काय आहेत, हो की नाही, सिग्निफिकंट फिगर काय आहे, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या होत्या थेरॉटिकली, पण त्या स्किप करण्यात आलेल्या आहेत. ते तुम्हाला आता करायची गरज नाही. करायची गरज नाही असं आपण म्हणू शकतो केमिस्ट्रीच्या टर्म्समध्ये, परंतु फिजिक्समध्ये ह्या गोष्टी तुम्हाला पुन्हा आहेत. त्याच्यामुळे तिथं तुमच्या सिलेबसला पाहून घ्या तिथं आहे की नाही. पण मला माहिती आहे की जर तुमचं इथून स्किप करण्यात आलेलं आहे तर तिथं नक्की ते असणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते काही व्यर्थ जाणार आहे असं नाही. जरी केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलं तरी तुमच्यासाठी गॅरंटी आहे की कुठं ना कुठं तुम्हाला अप्लाय करायला जमतं. आणि जे कॉम्पिटेटिव्हचे विद्यार्थी आहेत त्यांनी शक्यतो याच्याकडे लक्ष द्या. ओके. चल आता आपण आपल्या डायरेक्टली पार्टकडे जाऊ, पोर्शनकडे जाऊया. या पोर्शनमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी फक्त तुम्हाला शिकायच्या आहेत आणि ह्या 3 गोष्टी शिकलं 3 लेक्चरमध्ये आपला हा लेसन संपून जाणार आहे. ठीक आहे. त्यापैकी आज एक गोष्ट शिकू, उद्या दुसरी आणि परवा तिसरी. गोष्टाच्या वेळी आपण टर्म म्हणू. नाही तर तुम्ही म्हणाल सर पहिली गोष्ट सांगा, दुसरी गोष्ट सांगा, तिसरी गोष्ट सांगा. तर गोष्टी शिकायच्या नाही आपल्याला, तर टर्म्स समजून घ्यायच्या. ठीक आहे. तर पहिली टर्म जी आपल्याला या टॉपिकमध्ये तुमच्या सिलेबसप्रमाणे डिस्कस करायची आहे ती म्हणजे एम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटर्मिनेशन. हेडिंग द्या, डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. किंवा अजून एक आहे डिटर्मिनेशन ऑफ एम्पिरिकल फॉर्म्युला. तर हे 2 फॉर्म्युले फाइंड आउट कसे केले जाते ह्याच्यावरती तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले तर ह्या मुद्द्यात तुम्हाला समजतात तर ते क्वेश्चन तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. मग आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि एम्पिरिकल फॉर्म्युला समजून घ्या. एम्पिरिकल फॉर्म्युला नंतर समजू, पहिल्यांदा मॉलिक्युलर फॉर्म्युला समजून घ्या. तो वेल नोन वर्ड आहे, त्याच्यापूर्वी पण तुम्ही वापरलेला असेल. सपोज एखादा कंपाऊंड आहे, कुठलाही एखादा केमिस्ट्रीमधला कंपाऊंड घ्या, मॉलिक्यूल घ्या, हो की नाही. जसं की पाणी आहे. मग पाणी रिप्रेझेंट करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करतो. काय फॉर्म्युला आहे त्याचा, H2O. ठीक आहे. मग वॉटरला डिस्क्राईब करण्यासाठी जो हा फॉर्म्युला यूज करतो, या फॉर्म्युलेला म्हटलं जातं मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग असे जेवढे मॅटर्स आहेत त्या प्रत्येक मॅटरचे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर माहिती नसेल तर ते आपण कॅल्क्युलेट करून पण शोधू शकतो.
हो की नाही, हेच आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. आपल्याला एखादा कंपाऊंड दिला जाईल, त्याचं नाव नाही सांगितलं जाणार, पण त्याचा फॉर्म्युला प्रेडिक्ट करायला सांगितलं. आता मी जर तुम्हाला म्हटलं की ग्लुकोजचा फॉर्म्युला काय, तर ग्लुकोजच्या नावावरून तुम्ही सांगू शकता की ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. हो की नाही, कारण की आपल्याला त्या कंपाऊंडचं नाव माहिती आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला पण माहिती आहे. हो की नाही, पण जर तुम्हाला मी सांगितलं सर्टन कंपाऊंड आहे, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, हो की नाही, मग अशा वेळेस कन्फ्युजन होऊन जाईल की नाही. हो की नाही, मग असेच प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी काही गोष्टींची हेल्प घेऊन तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. तर हे आपलं आजच्या एका व्हिडिओचं काय असेल, टार्गेट असेल. तुम्हाला काय केलं जाईल, काही माहिती प्रोव्हाइड केली जाईल एका अननोन कंपाऊंडबद्दल, आणि त्या कंपाऊंडचं तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला काय करायचं असेल, काढायचं असेल. ठीक आहे. मग मॉलिक्युलर फॉर्म्युलापर्यंत पोहोचण्याच्या पूर्वी तुम्हाला बेसिक गोष्टीच्या सम बेसिक कन्सेप्टमध्ये आपण स्टडी केलेला आहे, तर एकदा रिवाइज करणं थोडंसं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता पहा, ज्यावेळेस आपण सम बेसिक कन्सेप्ट हा टॉपिक स्टडी केला, त्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला पर्सेंटेज कंपोजिशन बद्दलची एक छोटासा पॉइंट डिस्कस करून दिला. पर्सेंटेज कंपोजिशन, हो की मग हा पर्सेंटेज कंपोजिशनचा पार्ट एकदा समजला की मग तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रेडिक्ट कसा केला जातो ते पण समजेल. ठीक आहे. मला थोडंसं रिवाइज आपण करू. पहिल्यांदा पाहूया आपण पर्सेंटेज कंपोजिशन काय. आपलं टार्गेट हे नाही, हे आपलं पूर्वी झालेलं आहे, जस्ट मी रिमाइंड करून देतो. आपलं टार्गेट आहे की एखाद्या अननोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा फाइंड आउट करायचा. हाऊ टू डिटरमाइन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ एनी अननोन कंपाऊंड. ठीक आहे, कुठलाही अननोन कंपाऊंड तुम्हाला सांगितलं तर त्याचा फॉर्म्युला कसा प्रेडिक्ट करायचा. आणि तो फॉर्म्युला प्रेडिक्ट करण्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्ट माहिती पाहिजे, पर्सेंटेज कंपोजिशन. ठीक आहे. मग पर्सेंटेज कंपोजिशन काय असतं की सपोज एखादा कंपाऊंड आहे, पर्सेंटेज कंपोजिशन आपण पुढे शिकलो होतो. पहा, हे शिकलो होतं आपण ज्यावेळेस आपण लॉज बघितले, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, त्याच्यामध्ये लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शनमध्ये हा मुद्दा मी तुमच्यासोबत डिस्कस केला. ठीक आहे. आता तो सिलेबसमधून कट केला, परंतु इथं यूज झाला की नाही. तर असंच आहे, ज्या काही बेसिक गोष्टी आपण शिकलो नाही त्या वाया जाणार नाही, त्या कुठं ना कुठं तुमच्या येणारच आहे. आता पहा, पर्सेंटेज कंपोजिशन म्हणजे काय की सपोज एखादा कंपाऊंड तुम्हाला दिलेला आहे, सपोज वॉटर हा तुम्हाला दिलेला आहे. मग वॉटर हा जो पूर्ण कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये हायड्रोजनचं पर्सेंटेज आणि ऑक्सिजनचं पर्सेंटेज यांची सगळ्यांची बेरीज जर आपण केली, सो पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन प्लस पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन ह्या दोघांची बेरीज जर आपण केली तर ती 100% होणार. तुम्हाला जे एक्झाम्स होतात त्या एक्झाम्स नंतर तुम्हाला पण तुमचा रिझल्ट कशामध्ये दिला जातो, पर्सेंटेजमध्ये दिला जातो. म्हणजे 100 पैकी किती तुम्ही मार्क्स अक्वायर केले, हो का नाही. सपोज 100 पैकी मला 75% पडलेले आहे, 100% पैकी माझा रिझल्ट जो आहे तो 75, म्हणजे ओव्हरऑल. ठीक आहे, ओव्हरऑल जे मार्क्स आहे, जेवढे मार्क्स असतील, 600 असतील, 700 असतील, 750 असतील, त्या सगळ्यांना काय कन्सिडर केलं, 100% कन्सिडर केलं. मग त्या 100% पैकी म्हणजे 600 कन्सिडर केले, तर त्या 600 पैकी जर मला 300च पडले तर मला 50% भेटले, कारण की 600 ला आपण 100 कन्सिडर केले. हो की नाही. 600च्या 600 मार्क म्हणजे 100%, पण 600 पैकी 300च मार्क मला पडले तर मला 50% पडले. तसेच काहीशी केस आहे. एखादा पूर्ण कंपाऊंड किती पर्सेंटेजमध्ये असतो तर तुम्ही कन्सिडर करायचे की तो नेहमी 100% मध्ये असतो. मग त्या 100% मध्ये ज्या फॉर्म्युलामध्ये जे इलामेंट्स आहेत त्या इलामेंटचं प्रत्येकाचं पर्सेंटेज सारखं असेल का, नाही, प्रत्येकाचं पर्सेंटेज डिफरंट असेल. हो की नाही. मग दिलेल्या कंपाऊंडमध्ये वेगवेगळ्या इलामेंट्सचं किंवा वेगवेगळ्या ॲटमचं जे पर्सेंटेज आहे त्याला काय म्हटलं जातं, पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ दॅट इलामेंट ऑर दॅट ॲटम. ठीक आहे. मग सपोज मी तुम्हाला म्हटलं कॉस्टिक सोडा आहे, कॉस्टिक सोडा म्हणजे काय, NaOH. मग NaOHचं टोटल पर्सेंटेज किती होईल बरं. NaOH मध्ये सोडियमचं पर्सेंटेज प्लस ऑक्सिजनचं पर्सेंटेज प्लस हायड्रोजनचं पर्सेंटेज ह्यांची आपण सगळ्यांची पर्सेंटेजची जर बेरीज केली तर ही बेरीज नेहमी किती होईल, 100. पण 100 याचा अर्थ असा नाही का सोडियमचं जेवढं आहे तेवढंच ऑक्सिजनचं, ऑक्सिजनचं जेवढं आहे तेवढंच हायड्रोजनचं, असं नाही. याचा अर्थ काय की ह्या तिघांच्या पण पर्सेंटेजची बेरीज 100 आहे. त्यापैकी सोडियमचं वेगळं काहीतरी पर्सेंटेज असेल, ऑक्सिजनचं काहीतरी वेगळं पर्सेंटेज असेल, किंवा हायड्रोजनचं काहीतरी वेगळं पर्सेंटेज असेल. मग एखाद्या कंपाऊंडमध्ये एखाद्या इलामेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं. त्याच्यासाठी एक सोपा फॉर्म्युला पण मी दिला होता. तो फॉर्म्युला होता काय, आठवत आहे तुम्हाला, पर्सेंटेज कंपोजिशन साठीचा फॉर्म्युला. पर्सेंटेज कंपोजिशन इज इक्वल टू मास ऑफ द ॲटम
जो सबस्टन्स दिलेला आहे त्या सबस्टन्समध्ये ज्याचं पर्सेंटेज आपण काढत आहोत त्या ॲटमचं त्या फॉर्म्युलामधलं मास डिवायडेड बाय मोलिक्युलर मास, त्या पूर्ण कंपाऊंडचं मॉलिक्युलर मास आणि मल्टिप्लाइड बाय काय करत होतो आपण 100. तर अशा पद्धतीने आपण पर्सेंटेज कंपोजिशन कुठल्याही एखाद्या आयटमचं फाइंड आउट करत हो का नाही. त्याचे 2-3 एक्झाम्पल पण आपण सॉल्व्ह करून बघितले होते हो का नाही. आणि आय होप तुम्ही ते रिवाइज करत असावे, तुम्हाला ते आठवत असावे. जर आठवत नसेल तर कृपया माझा तो एकदा व्हिडिओ तुम्ही पहा. ठीक आहे. आता मी तुम्हाला फक्त फॉर्म्युला सांगितलं की पर्सेंटेज कंपोजिशन असं कार्य. ठीक आहे. मग आता जर सपोज मी म्हटलं की एखाद्या कंपाऊंडमध्ये हायड्रोजनचं पर्सेंटेज काहीतरी आहे, सपोज हायड्रोजनचं पर्सेंटेज 70% इतका, याचा अर्थ काय होतो बरं, हायड्रोजन दिलेल्या मॉलिक्युलमध्ये हायड्रोजनचं पर्सेंटेज किती आलं ह्या संख्यांची कॅल्क्युलेशन करून जे उत्तर आलं ते आलं 7. हो नाही. मग ह्याचा अर्थ काय की दिलेल्या पूर्ण कंपाऊंडमध्ये 17%, 100 पैकी 17% म्हणजे 100 ग्रॅम पैकी 17 ग्रॅम इतकं कोण आहे, हायड्रोजनच आहे. हो का नाही. जर त्या पूर्ण मॉलिक्युलचा मास 100 ग्रॅम असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पर्सेंटेज वरून ग्रॅम फाइंड आउट करू शकता आणि ग्रॅम वरून तुम्ही पर्सेंटेज पण शोधू शकता. ठीक आहे. मग आता तुम्हाला जो आपला ह्या व्हिडिओचा टार्गेट आहे की एखाद्या कंपाऊंडचा अननोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा फाइंड आउट केला जातो, तर ते मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हे पर्सेंटेज कंपोजिशन प्रोव्हाइड केलं जातं. हो की नाही. जर एखाद्या कंपाऊंडचा अननोन कंपाऊंडचं जे जे इलेमेंट त्याच्यामध्ये आहे त्याचे पर्सेंटेज कंपोजिशन तुम्हाला जर प्रोव्हाइड केले तर त्याच्या बेसिसवरती तुम्ही त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधू शकता. ऐकलं माझं नीट? रिवाइंड करू नका, मी सांगतो. मी असं सांगितलं की एखाद्या कंपाऊंडमध्ये जेवढे इलेमेंट्स आहेत त्या प्रत्येक इलेमेंटचा पर्सेंटेज कंपोजिशन तुम्हाला जर दिलं तर त्याच्या बेसिसवरती तुम्ही त्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रेडिक्ट करू शकता. हो की नाही. जसं की फॉर एक्झाम्पल एक अननोन कंपाऊंड आहे, त्या अननोन कंपाऊंडमध्ये एचं पर्सेंटेज 50 आहे, बीचं पर्सेंटेज 30 आहे आणि BCचं पर्सेंटेज 20 आहे. हो की नाही. आणि ह्याच्या बेसिसवरती त्या कंपाऊंडचा फॉर्म्युला काय असेल हे काय करू शकतो, मी कॅल्क्युलेट करू शकतो. कारण की मला रूल्स माहिती आहे. तुम्ही नाही कॅल्क्युलेट करू शकणार कारण की तुम्हाला अजून मी रूल्स सांगितलेले नाही. तुम्हाला जर रूल्स सांगितले मी तर तुम्ही पण काय करू शकता, याच्या बेसिसवरती कंपाऊंडचं काय करू शकता, मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रेडिक्ट करू शकता. ठीक आहे. मग पहिल्यांदा त्याचे रूल्स समजून घ्या आणि रूल्स एकदा समजले की एक एक्झाम्पल मी देतो, त्या एक्झाम्पलला ते अप्लाय करा आणि फॉर्म्युला प्रेडिक्ट करा. बघा एकदम सोपं काम आहे की नाही. हा तुम्हाला बोर्डसाठी 2 किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारलं जाईल किंवा कॉम्पिटिटिव्हमध्ये तुम्हाला काही गिवन डाटा देऊन मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असेल ते प्रेडिक्ट करायला सांगितलं जाईल. ठीक आहे. ओके. सो लेट स्टार्ट अवर मेन पॉइंट, डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. मग हा मॉलिक्युलर फॉर्म्युला डिटरमाइन करण्यासाठी तुम्हाला माहिती असणं पाहिजे पर्सेंटेज कंपोजिशन. मग पर्सेंटेज कंपोजिशन तुम्हाला दिले हो नाही. जर दिली नाही तर ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, पण दिली तर डायरेक्टली आता मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्ही सांगू शकता. हो नाही. मग आता आपल्याला काय करायचे, मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रेडिक्ट कसा करायचा त्याचे रूल्स पाहिजे. रूल्स, ह्या रूल्सवरती तुम्हाला प्रश्न नाही विचारणार. हो नाही. फक्त रूल्स अप्लाय करणं तुम्हाला शिकायचं. रूल पाठांतर करून काय चालणार नाही, कारण की रूल्सवरती तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. फक्त रूल्स पहा काय आहे. पहिला रूल आहे की जो अननोन कंपाऊंड की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला प्रेडिक्ट करायचा आहे त्या अननोन कंपाऊंडमध्ये काही इलेमेंट जे आहेत त्यांची पर्सेंटेज कंपोजिशन तुम्हाला दिली जाते. हो की नाही. म्हणजे हा क्वेश्चन, एखादा क्वेश्चन असेल त्या क्वेश्चनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रेडिक्ट करण्यासाठी, म्हणजे दिलेला अननोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रेडिक्ट करण्यासाठी तुम्हाला काय दिलं जाईल, तुम्हाला दिली जाईल त्याच्यामध्ये असणाऱ्या इलेमेंटची पर्सेंटेज. हो की नाही. मग दिलेल्या इलेमेंटची पर्सेंटेज जी आहे ती पहिल्या रूलसाठी आपल्याला वापरायची. मग पहिल्या रूलमध्ये काय करायचे, जे पर्सेंटेज आहे दिलेले पर्सेंटेज कंपोजिशन जी दिलेली आहे त्यांची तुम्हाला काय करायची, सम करायची. सो पर्सेंटेज कंपोजिशन सम तुम्हाला करायची, बेरीज करायची. ओके. मग बेरीज जर केली तर आपल्याला माहिती आहे कुठलाही एखादा कंपाऊंड जेवढे इलेमेंट आहेत त्या सगळ्या इलेमेंटची पर्सेंटेजची बेरीज किती होईल, 100% होईल. हो का नाही. पण कधी कधी इन केस जर ती 100% होत नसेल
कधी असं होऊ शकतं की जेवढे इलामेंट आहे त्या इलामेंटची तुम्हाला पर्सेंटेज दिली, त्याची बेरीज तुम्ही केली तर ती 100 झाली, तर आहे तेवढेच इलामेंट तिथं प्रेझेंट आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरा इलामेंट त्याच्यामध्ये नसेल. पण जर इनकेस त्या दिलेल्या इलामेंटची पर्सेंटेज कंपोजिशन जी आहे त्यांची बेरीज जर तुम्ही केली ती जर 100 झाली नाही, तर अशा वेळेस काय करायचंय, 100 होण्यासाठी जेवढे कमी आहेत ना तेवढे ऑक्सिजनचे पर्सेंटेज कन्सिडर करायचे. समजला पहिला रूल. दिलेल्या पर्सेंटेज, दिलेले जेवढे इलामेंट्स आहेत त्या गिव्हन अननोन कंपाऊंडचे जेवढे पर्सेंटेज आहेत त्या सगळ्यांची काय करा, बेरीज करा. बेरीज तुमची 100च व्हायला पाहिजे. जर 100% होत असतील तर जेवढी इलामेंट्स दिलेली आहेत तुम्हाला तेवढीच त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. आणि इनकेस जर 100 होत नसेल, 100पेक्षा कमी होत असेल, तर 100 होण्यासाठी जेवढे पर्सेंटेज कमी लागतात ते फक्त ऑक्सिजनचे कन्सिडर करायचे. हो नाही, 100पेक्षा जास्त ती बेरीज होणारच नाही. जर होत असेल तर तो प्रॉब्लेम तुमचा चुकलेला आहे. ठीक आहे. तर हा एकदम सोपा रूल आहे की जे दिलेले इलामेंटची पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज कंपोजिशन आहे, त्याची तुम्हाला सम करायची आहे. सम ही नेहमी किती व्हायला पाहिजे, 100% व्हायला पाहिजे. आणि इनकेस ती 100पेक्षा कमी असेल तर 100 होण्यासाठी जेवढे कमी आहे, 100 होण्यासाठी जेवढे अपूर्ण आहेत तेवढे कुणाचे कन्सिडर करायचे, ऑक्सिजनचे पर्सेंटेज कन्सिडर करायचे. हे मी तोंडी सांगते, तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये लिहून घ्या. ठीक आहे, लिहून घेता येईल. The sum of the percentage composition of each element is always equal to 100, and if it is not 100 then the value which is required for to make 100 value, so that much percentage is considered for oxygen percentage. ठीक आहे, ऑक्सिजन साठी ते आपल्याला यूज करायचे. So this is the very first rule. Second rule काय आहे पहा. सेकंड रूल काय आहे, 100 होण्यासाठी जेवढे कमी आहे तेवढे कशाचे कन्सिडर करायचे, ऑक्सिजनचे कन्सिडर. सेकंड रूल हा आहे. आता नवीन जो सिलेबस आलेला आहे त्याच्यामध्ये सेकंड रूल थोडासा चेंज केलेला आहे. पूर्वी तो असा होता की तुम्हाला पूर्वी काय करायचं होतं की जे पर्सेंटेज आलेले आहे त्या पर्सेंटेज काय करायचे होते, रेशोज काढायचे होते. हो नाही, रेशो म्हणजे पर्सेंटेजला कशाने तरी डिवाइड करायला लागतं. पण आता नवीन सिलेबसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जे इलामेंटची पर्सेंटेज तुम्हाला दिलेली आहे, हो नाही, तर त्या इलामेंटचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, ग्रॅम्समध्ये करायचं. म्हणजे पर्सेंटेज कंपोजिशन, प्रत्येक इलामेंटचं पर्सेंटेज कंपोजिशन तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे ग्रॅम्स. ठीक आहे. मग ग्रॅम्समध्ये पर्सेंटेज कन्व्हर्ट करताना काय करा, जेवढे पर्सेंट, सपोज 5% आले तर त्याला 5 ग्रॅम, हो नाही, 10% आले तर त्याला 10 ग्रॅम, 0.1% आले तर त्याला 0.1 ग्रॅम. जेवढी पर्सेंटेज आहे ते फक्त ग्रॅममध्ये करतात, कारण की आपल्याला माहिती आहे पर्सेंटेज म्हणजे 100 असतं. मग 100 ग्रॅममध्ये 5 ग्रॅम दिलेलं इलामेंट, हो नाही, 100 पैकी 10 ग्रॅम दिलेलं इलामेंट. अशा पद्धतीने तुम्हाला पर्सेंटेज काढून टाकायचे आणि ग्रॅम्स फक्त यूज करायचं. तर एक नवीन रूल फक्त तिथे ऍड केलेला आहे. ठीक आहे, एकदम सोपं आहे. जेवढे पर्सेंटेज आहे ते फक्त ग्रॅम्समध्ये घ्यायचे. ठीक आहे. तिसरं काय आहे रूल थर्ड, की जे ग्रॅम्समध्ये तुम्ही पर्सेंटेज कंपोजिशनला केलं त्याच्यावर प्रत्येक इलामेंटची काय करायची, मोल्स काढायची. मोल्स कसे काढले जातात त्यासाठी पण पाठमागचा लेसन तुम्हाला युजफुल ठरेल. मोल ट्रायंगलमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मोल्स कशी काढली जातात. जे वेट आहे ॲटमचं त्याला कशाने डिवाइड करायचं, त्याच्या मोलार मास. ठीक आहे. मग ॲटमचं मोलार मास जे आहे त्याने त्याला डिवाइड करायचं. तर हे झालं मोल्स ऑफ इच ॲटम. मग चौथ्यामध्ये काय करायचं आहे रूलमध्ये, की प्रत्येक इलामेंटचे जे मोल्स काढलेले आहेत त्यापैकी जी स्मॉल व्हॅल्यू आहे त्या स्मॉल व्हॅल्यूने सगळ्या व्हॅल्यूला डिवाइड करायचं. त्याला म्हटलं जातं सिंपल रेशो, सिंपल ॲटॉमिक रेशो. हो काय, जर सपोज ए आहे, बी आहे, सी आहे, एचं पर्सेंटेज 50 आहे, 40 घेऊया आपण. एचं पर्सेंटेज 40 आहे, बीचं पर्सेंटेज 40 आहे, सीचं पर्सेंटेज 20 आहे. तर हे ग्रॅम्समध्ये पहिल्यांदा कन्वर्ट करून किती होतील, 40 ग्रॅम्स, 40 ग्रॅम्स, 20 ग्रॅम्स. आता यांचं काय करायचं, ॲटॉमिक मोल काढायचे. मग मोल काढण्यासाठी एचं जेवढं मोलार मास आहे त्यांनी त्याला डिवाइड करायचं, बीचं जेवढं मोलार मास आहे तेवढं डिवाइड करायचं, सीचं जेवढं मोलार मास आहे त्यांनी डिवाइड करायचं. हे मोलार मास तुम्हाला समजतील. सपोज कार्बन आहे तर कार्बनचं मोलार मास 12 ग्रॅम, बघा नाही. जर सपोज नायट्रोजन आहे, नायट्रोजनचं मोलार मास 14 ग्रॅम. तर ह्या रेशोला तुम्हाला घ्यायचं. ठीक आहे. मग सपोज मी कन्सिडर केलं की याचं मोलार मास आहे 20,
याचं मोलार मास आहे 40, याचं मोलार मास आहे 10. आता हा रेशो किती 2, इथे 1 आणि इथे 2. तर तुम्ही काय करायचं याच्यापैकी जी स्मॉल व्हॅल्यू आहे ती स्मॉल व्हॅल्यूने सगळ्यांना डिवाइड करायचं. याला पण 1 ने डिवाइड करा, याला पण 1 ने डिवाइड करा, याला पण 1 ने डिवाइड करा. हा काय झाला तुमचा सिंपल ॲटॉमिक रेशो झाला. सिंपल ॲटॉमिक रेशो इज 2 1 2. ठीक आहे, ते इथपर्यंत चौथा सिंपल ॲटॉमिक रेशो. आता जे सिंपल ॲटॉमिक रेशो आलेले आहेत ते एक तर होल नंबर असतील किंवा फ्रॅक्शन्स मध्ये असतील. सपोज आता इथं 2.01 आला असता तर याला कन्सिडर करायचं असतं तुम्ही 2. सपोज हा 1.5 आला तर 1.5 आला तर 2 ने मल्टिप्लाय करून काय करायचं याला 3 करायचं. समजले? म्हणजे जे स्मॉल रेशो आलेले आहेत त्या स्मॉल रेशोचे जे काही आन्सर्स आहेत ते आन्सर्स होल नंबर पाहिजे. जर होल नंबर नसेल तर तुम्ही ते होल नंबर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी सुटेबल फ्रॅक्शन त्याला म्हणतो. ठीक आहे, चल आता त्याच्यानंतरचा जो रूल आहे तो आहे 5वा रूल. आणि हा 5वा रूल जो आहे तो इम्पिरिकल फॉर्म्युलासाठीच आहे. बघा नाही, जो सुरुवातीला मी लिहिलेलं होतं ना मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पिरिकल फॉर्म्युला. तर इम्पिरिकल फॉर्म्युला काय असतो ते पहा. 5 नंबरचा रूल, writing the empirical formula. तर इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय की जे स्मॉल ॲटॉमिक रेशोज आलेले आहेत, व्हॅल्यूज आलेले आहेत, कसे आले होते 2 1 2. ओके, तर त्या स्मॉल व्हॅल्यूज एकत्र करायच्या. म्हणजे ए चे एक ॲटम, ए चे 2 ॲटम, बी चा एक ॲटम, पुन्हा सी चे 2 ॲटम. म्हणजे जो रेशो आला होता 2 1 आणि 2 हा जो रेशो आलेला होता त्या रेशोवरून त्या ॲटम्सला कन्सिडर केलं, ए बी आणि सी चे ॲटम्स कन्सिडर केले आणि त्याचं कॉम्बिनेशन करून आपण एक फॉर्म्युला प्रेडिक्ट केला. आणि या फॉर्म्युलाला म्हटलं जातं इम्पिरिकल फॉर्म्युला. म्हणजे एखादा सिंपल ॲटॉमिक फॉर्म जो आहे, सिंपल ॲटॉमिक रेशो जो आहे कुठल्याही मॉलिक्यूलचा सिंपल ॲटॉमिक रेशो जो आहे त्या सिंपल ॲटॉमिक रेशोला म्हटलं जातं इम्पिरिकल फॉर्म. जसं की आपण उदाहरण पाहूया. सपोज C6H12O6 याच्यामध्ये कार्बन किती आहे 6, हायड्रोजन किती आहे 12 आणि ऑक्सिजन किती आहे 6. म्हणजे याचा रेशो होईल 6H2 12H2 6. हो की. मग याचा सिंपल फॉर्म काय होईल 1H2 2H2 1. हा सिंपल फॉर्म झाला. मग कार्बन किती 1, हायड्रोजन किती 2 आणि ऑक्सिजन किती 1. तर हा काय झाला इम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ द ग्लुकोज. तर इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय की जे ॲटम्स आहेत त्या ॲटमचा सिंपल रेशो घेतला की जो फॉर्म्युला येतो तो असतो इम्पिरिकल फॉर्म्युला. आपण काय केलं जे सिंपल रेशो आलेले आहेत ॲटॉमिक रेशो स्मॉलेस्ट रेशो असतात ते सिंपल रेशो कंबाईन केले त्या पर्टिक्युलर ॲटम्सला आणि त्यांच्यापासून एक फॉर्म्युला प्रेडिक्ट केला त्याला म्हणायचं इम्पिरिकल. ओके. आणि मग इम्पिरिकल फॉर्म्युला एकदा काढून झाला की नंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काढायला. इम्पिरिकल फॉर्म्युला तुम्हाला फाइंड आउट करता येणं खूप गरजेचं आहे. याशिवाय मॉलिक्युलर फॉर्म्युला तर ह्या पहिल्या 5 स्टेप सगळ्यांना समजल्या. बघ नाही दिसतंय तुम्हाला सगळ्यांना सगळं बोर्डवरचं. ओके, तर आता इम्पिरिकल फॉर्म्युलापर्यंत तुम्ही आला. आता पुढे जो आहे 6 नंबरचा रूल जो आहे तो आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रेडिक्शन. सो फाइंड आउट दी मॉलिक्युलर फॉर्म्युला. थोडासा लेंदी आहे पूर्ण सोल्युशन, परंतु तसे मार्क्स पण तुम्हाला भेटतात. बरोबर आहे. आणि कॉम्पिटिटिव्हला काय केलं जातं सगळंच नाही विचारलं जातं, एखादा टर्म एखादा रूल अप्लाय करून विचारलं जातं. बरोबर. चल मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढायचा. तर मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू R इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. ठीक आहे. हा जो इम्पिरिकल फॉर्म्युला आलेला आहे त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं R ह्या फॅक्टरने तर आपल्याला काय भेटेल इम्पिरिकल फॉर्म्युला. पण आता हा R काय आहे तर R काय आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं. खाली दिसेल तुम्हाला 7. तर हा R काय असतो पहा. तो R म्हणजे इम्पिरिकल फॉर्म्युला जो आहे त्याचं वेट काढायचं, त्याला डिवाइड काय करायचं मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं वेट करायचं. ओके. जो फॉर्म्युला आलेला आहे इम्पिरिकल फॉर्म्युला त्याचं वेट, त्याच्यामध्ये जेवढे ॲटम्स आहेत तेवढ्या ॲटमच्या ॲटॉमिक मासेसची बेरीज आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला वेट जे आहे ते तुम्हाला गिवन मध्ये दिलेच आहे. ओके. मग ह्या दोन गोष्टींच्या आधारे तुम्ही R फॅक्टर काढणार. R ला इथं अप्लाय केलं, इम्पिरिकल फॉर्म्युलाला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला भेटणार. तर ह्या 2 स्टेप ह्या पूर्ण प्रॉब्लेमसाठी खूप महत्त्वाच्या. ठीक आहे. आलं लक्षात.
आणि इन केस याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला ॲड करा. कधी कधी मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं वेट दिलं जात नाही. मग मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं वेट जे आहे, मॉलिक्युलर वेट हे वेपर डेन्सिटीच्या हेल्पने काढलं जातं. तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागतं, वेपर डेन्सिटी दिली जाते आणि वेपर डेन्सिटीला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मॉलिक्युलर वेट भेटेल. ते इथं वापरायचं. इम्पिरिकल वेट ह्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करायचं. ओके. आणि मग तो जो फॅक्टोरियल तो असेल आर फॅक्टोरियल मी इम्पिरिकल फॉर्म्युलाला मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला भेटेल. ठीक आहे. एकदा रिवाइज करतो रूल्स आणि मग आपण न्यूमेरिकल्स करतो. रूल्स पुन्हा एकदा पहा, एकदम सोपे आहे. काय दिलं जाईल तुम्हाला, एक अननोन कंपाऊंड दिला जाईल, त्याचं नाव सांगितलं जाणार नाही. तो अननोन कंपाऊंडमध्ये कोणते कोणते इलामेंट आहे ते मात्र तुम्हाला दिले जाईल आणि त्यांची पर्सेंटेज कंपोजिशन दिली जाईल. मग तुम्ही काय करणार, मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रेडिक्ट करण्यासाठी ज्या इलामेंटची पर्सेंटेज कंपोजिशन दिलेली आहे रूल फर्स्ट प्रमाणे त्या सगळ्या पर्सेंटेजची बेरीज करणार. ती बेरीज 100 व्हायला पाहिजे. जर 100 होत असेल तर जेवढे इलामेंट दिलेले आहेत तेवढेच त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, त्या व्यतिरिक्त इलामेंट नसेल. पण जर 100 होत नसेल तर 100 होण्यासाठी जेवढे कमी आहेत पर्सेंटेज तेवढे ऑक्सिजनचे कन्सिडर करायचे. म्हणजे दिलेल्या इलामेंटपैकी अजून एक एक्स्ट्रा इलामेंट त्याच्यामध्ये आला तो म्हणजे ऑक्सिजन. तर एवढं तुम्हाला करायचे पहिल्या. ठीक आहे. दुसऱ्या रूलमध्ये तुम्ही काय करणार की जे काही पर्सेंटेज आहेत प्रत्येक इलामेंटची त्या पर्सेंटेजचं कन्व्हर्जन ग्रॅम्समध्ये करून घेणार, वेटमध्ये करून घेणार. त्यासाठी तुम्ही जेवढं पर्सेंटेज आहे तेवढंच ग्रॅम त्यांना कन्सिडर करा. तिसऱ्या रूलमध्ये तुम्ही काय करणार की जे मोल्स आहेत प्रत्येक ॲटमचे किंवा प्रत्येक इलामेंटचे दिलेले गिव्हनमध्ये जे आहे ते त्यांची मोल्स कॅल्क्युलेट करा. मग मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी हे जे ग्रॅम्स तुम्ही काढलेले आहेत, वेट काढलेले आहे, त्याला त्याच्या ॲटॉमिक वेट येते. ॲटॉमिक मासनी फक्त काय करायचं, डिवाइड करायचं. ॲटॉमिक मास किंवा त्याला मोलार मास आपण म्हणू. ठीक आहे. ॲटॉमिक मास म्हटलं तर ते युनिफाईड युनिट होईल आणि मोलार मास म्हटलं तर ते ग्रॅम होईल. ओके. मग हे मोल्स काढून झाल्यावर ह्या प्रत्येक इलामेंटच्या मोल्सपैकी जी स्मॉल व्हॅल्यू आहे त्या स्मॉल व्हॅल्यूनी सगळ्यांना मल्टिप्लाय, सगळ्यांना डिवाइड केलं तर आपल्याला सिंपल ॲटॉमिक रेशो भेटेल. सिंपल ॲटॉमिक रेशो होल नंबर असला पाहिजे. जर होल नंबर नसेल तर तुम्ही त्या एका सुटेबल फॅक्टरने त्याला मल्टिप्लाय करून त्याला होल नंबरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि मग त्याच्यापासून इम्पिरिकल फॉर्म्युला तयार करायचा. एकदा इम्पिरिकल फॉर्म्युला भेटला की इम्पिरिकल फॉर्म्युलाचं वेट काढायचं. मॉलिक्युलर फॉर्म्युलाचं वेट तुम्हाला दिलं जाईल. मग हा रेशो घ्यायचा, त्या रेशोवरून आरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आरची व्हॅल्यू फाइंड आउट केली की त्याला इम्पिरिकल फॉर्म्युला मल्टिप्लाय केलं की तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला भेटेल. ठीक आहे. तर हे आहे तुमचे रूल्स. ठीक आहे. आता जे कॉम्पिटिटिव्हची तयारी करत आहे, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहे त्यांना एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एवढ्या सगळ्या स्टेप्स अप्लाय करायची गरज नाही. त्यांनी काय करायचं, एक छोटासा चार्ट तयार करायचा. जे कॉम्पिटिटिव्हची तयारी करत आहे त्यांच्यासाठी सांगतो. जे बोर्डची तयारी करत आहे त्यांना या स्टेप थ्रू जावं लागेल. या स्टेप थ्रू जर तुम्ही केलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटेल. मार्क भेटेल म्हटलं नाही, मार्क भेटेल. आणि हा फॉर्म्युला जर तुम्ही अप्लाय केला, हे टॅब्युलर फॉर्म जर तुम्ही अप्लाय केला तर तुमचे मार्क्स कमी होतील. ठीक आहे. पण जे कॉम्पिटिटिव्हची तयारी करत आहे त्यांनी डायरेक्टली हा चार्ट समजून घ्या. तर त्या चार्टमध्ये तुम्हाला काय करायचं, जेवढी इलामेंट दिलेली आहेत त्यांची नावं लिहिली. सपोज कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. नंतर तुम्ही त्यांची पर्सेंटेज पुढे द्यायची पटकन. ती पर्सेंटेज लिहून झाल्यावरती त्यांचा मोल्स काढायची. हो की नाही. मोल्स काढून झालं की त्याचे सिंपल ॲटॉमिक रेशो काढायचा आणि मग त्याचा एक होल नंबरमध्ये त्याला कन्वर्ट करायचा. हा चार्ट आपल्याकडे डायरेक्टली इम्पिरिकल फॉर्म्युला लिहिलं जाईल. बरं का. ठीक आहे. दोन्ही प्रकारे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. पहिल्यांदा त्या पॅटर्नला फॉलो करू आणि मग तो पॅटर्न करू. ठीक आहे. त्यासाठी तुमच्या बुकमध्ये एक एक्झाम्पल मी घेईल, तुम्ही ते नोट करून घ्या. एक्झाम्पल घ्या. अ कंपाऊंड कंटेन्स, चला मी लिहून देतो तुम्हाला, थोडासा वेळ देतो. मी ते सॉल्व्ह करून पहा आणि सॉल्व्ह झाल्यावरती व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करा आणि तुमचं काम झाल्यावरती व्हिडिओ प्ले करा आणि मी करत असताना तुम्ही जे केलेलं आहे ते बरोबर आहे. ठीक आहे. चेक करू. ठीक आहे. ओके. तर त्यासाठी मला थोडासा वेळ द्या हा बोर्ड दिसण्यासाठी. तोपर्यंत जेवढे रूल्स मी सांगितले ते मेमराईज करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखादा अननोन कंपाऊंड दिलेला आहे त्याच्यावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढणार. ठीक आहे. तर पहिला रूल आहे, जेवढे इलामेंट दिलेले आहेत त्यांची पर्सेंटेज कंपोजिशनची बेरीज करा. बेरीज 100 व्हायला पाहिजे. 100 होत असेल तर जेवढे इलामेंट दिलेले आहेत तेवढीच प्रेझेंट, बाकीची नाही. जर 100 होत असेल तर 100साठी किती गरजेचे आहेत तेवढे ऑक्सिजनचे पर्सेंटेज. दुसऱ्या रूलमध्ये तुम्ही जे पर्सेंटेज दिलेले आहेत त्यांची ग्रॅम्समध्ये कन्वर्जन करणार. तिसऱ्या रूलमध्ये मोल्स फाइंड आउट करणार.
हो नाही. चौथ्या रूल्समध्ये सिंपल ॲटॉमिक रेशो काढणार, मोल्स पैकी जास्त छोटी व्हॅल्यू आहे त्यांनी सगळ्यांना डिवाइड केली आणि त्यानंतर मग इम्पिरिकल फॉर्म्युला तयार करणार. एकदा इम्पिरिकल फॉर्म्युला आला की मॉलिक्युलर फॉर्म्युला एकदम इझिली. तर प्रॉब्लेम काय आहे पहा. So problem is that a compound contains a compound contains 4.07% hydrogen, comma 24.27% carbon and 71.65% chlorine. दिसते तुम्हाला सगळ्यांना बोर्ड साठी कळतं. ओके. So a compound contains 4.07% hydrogen, 24.27% carbon and 71.65% chlorine. Its molar mass is जो कंपाउंड दिलेला आहे त्याचा मोलार मास त्यांनी सांगितले इज 98.96 grams. What is its empirical formula? What is its empirical formula? एम्पिरिकल फॉर्म्युला तुम्हाला शोधायचा आणि त्याच्यासाठी ॲटॉमिक मासेस हायड्रोजनची दिली आहे गिवन मध्ये. atomic mass of hydrogen is 1.008, carbon is 12.00, and chlorine is 35.45. ओके, तर हा तुमचा फॉर्म्युला आहे. हे ॲटॉमिक मासेस आहेत. ओके, ॲटॉमिक मासेस जर असतील तर त्याचे युनिट जे आहे ते युनिफाईड युनिट असेल आणि यांचंच मोलार मास जर केलं तर हे फक्त काय होईल 1.008 ग्रॅम, हे होईल 12 ग्रॅम, हे होईल 35.45. हे आपण बेसिक कन्सेप्टमध्ये स्टडी केलेलं. ठीक आहे, म्हणजे मोलार मास आपल्याला मोल्स काढण्यासाठी वापरायचं तर हे यू काढून फक्त जी त्या ग्रॅम्सला कन्सिडर करायचं. तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे. 3 मार्कासाठी तुम्हाला विचारला की याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय. इथं विचारलं एम्पिरिकल फॉर्म्युला, पण मी तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युलापर्यंत नेऊन जाईल म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला कुठलाही दुसरा विचार. ठीक आहे, चला आता व्हिडिओ पॉज करा आणि एक 4 ते 5 मिनटं वेळ घ्या आणि जे काही रूल्स मी तुम्हाला दिलेले आहेत ते अप्लाय करा आणि नंतर व्हिडिओ प्ले करा आणि मग तुम्ही जे केलेलं आहे आणि मी जे करत आहे ते बरोबर आहे की नाही ते करा. व्हिडिओ पॉज करा. ओके, आय होप तुम्ही ते पूर्ण सोल्युशन केलेलं असावं आणि आता आपण काय करू, ते सोल्युशन तुम्ही जे बरोबर आहे ते याची फक्त खात्री करून घेऊ. तर तुम्हाला मी जे रूल्स सांगितलेले आहे ते रूल्स फक्त व्यवस्थित तुम्ही अप्लाय करायचे. जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. थोडेसे लेंदी प्रॉब्लेम आहे आणि ज्यावेळेस एखादा प्रॉब्लेम खूप मोठा असतो त्यावेळेस आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज करायचं नसतं. जर का कॉन्सन्ट्रेशन लूज झालं तर उत्तर तुमचं चुकणार. तर स्टेप बाय स्टेप जाऊया. आता पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही काय केलं असेल, जेवढे इलेमेंट्सची पर्सेंटेज कंपोजिशन दिलेली आहे त्यांची बेरीज केली. ठीक आहे, मग पर्सेंटेज कंपोजिशनची बेरीज जर केली तर किती होईल पहा. हायड्रोजनचं पर्सेंटेज प्लस कार्बनचं पर्सेंटेज प्लस क्लोरीनचं पर्सेंटेज हे किती व्हायला पाहिजे 100 होते की नाही ते पहा आता. सो हायड्रोजनचं पर्सेंटेज किती आहे 4.07 प्लस 24.27 प्लस क्लोरीन 71.65.
त्यांची बेरीज करा, ती बेरीज किती होईल? ऑलमोस्ट 99.99%, म्हणजे नियरली इक्वल टू काय झाली की ऑलमोस्ट 100 झाली. ठीक आहे, त्याच्यामुळे आता याच्यामध्ये दुसरा कुठला इलामेंट असण्याचे चान्सेस नाही. ओके, पहिला रूल आठवत की नाही, तुम्हाला जेवढे पर्सेंटेज दिलेले आहे त्या पर्सेंटेजची काय करायची, तुम्हाला बेरीज करायची. त्या पर्सेंटेजची बेरीज जर केली ती 100 व्हायला पाहिजे. जर 100 होत नसेल तर जेवढे 100 होण्यासाठी कमी आहेत पर्सेंटेज तेवढे ऑक्सिजन कन्सिडर करायचे. इथं ऑक्सिजन कन्सिडर करण्याची गरज नाही, कारण की बेरीज किती झाली? 100 झाली. सो देअर इज नो ऑक्सिजन प्रेझेंट इन द गिवन फॉर्म्युला, ओनली हायड्रोजन, कार्बन अँड क्लोरीन आर प्रेझेंट. ठीक आहे, तर हे पहिल्या रूलमध्ये. दुसऱ्या रूलमध्ये तुम्ही काय करणार? सेकंड रूलमध्ये पर्सेंटेज जे आहे ते ग्रॅम्स मध्ये कन्वर्ट करून घेणार. मग हायड्रोजनचे पर्सेंटेज जे आहे ते आहे 4.07%, त्यालाच आपण काय म्हणणार? 4.07 ग्रॅम्स, म्हणजे त्यांची मास काढणार होते. पर्सेंटेज ऑफ कार्बन इज 24.27, so the 24.27 gram is the mass of carbon, and the mass of chlorine is equal to 71.65%, that means equal to 71.65 grams. ते आपण काय करायचं? त्यांची मास काढून झाल्यावरती आपण काय करणार? थर्ड रूल मध्ये. सो दिस इज द फर्स्ट, दिस इज द सेकंड. थर्ड रूल काय आहे की तुम्ही त्यांची काय काढायचे? मोल्स काढायचे. मग मोल्स कशी काढणार? मोल्स ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचे जे मास आहे 4.07 ग्रॅम, त्याला 1.008 ने काय करणार? डिवाइड करणार. मासला मोलार मासने जर डिवाइड केलं तर आपल्याला मोल्स भेटतात. ठीक आहे, मोल्स ऑफ कार्बन किती? 24.27 डिवाइडेड बाय कार्बनचा मास 12 आहे. आणि मोल्स ऑफ क्लोरीन 71.65 डिवाइडेड बाय त्याचा मास जे आहे 25.40. तर हे तुमचे मोल्स काढायचे. याचं उत्तर किती पहा. याचे येईल ऑलमोस्ट 4 पॉइंट समथिंग, याचे येईल ऑलमोस्ट 24 2 पॉइंट समथिंग, आणि याचे येईल 2 पॉइंट समथिंग. बरोबर, किती मी कॅल्क्युलेट करून सांगतो, तुमच्या बुकमधून सांगतो. याचं उत्तर येईल 4.04, याचे 2.0225, आणि याचं उत्तर येईल 2.021. ओके, राईट. तर हे तुमची उत्तर आली पाहिजे. तुमच्या व्हिडिओमध्ये दिसते का? ते पाहू मला. ओके, दिसतंय. चला, आता तुम्ही काय करणार? यांचे सिंपल ॲटॉमिक रेशो काढणार. तर सिंपल ॲटॉमिक रेशो पुढच्या रूलमध्ये कसं करणार आपण? सिंपल ॲटॉमिक रेशो रूल आठवा सर्वांनी. कितवा रूल आहे हा? 5वा, सॉरी 4था. काय आहे सिंपल ॲटॉमिक रेशो? सिंपल ॲटॉमिक रेशो काढण्यासाठी आपण जे काही रेशो झालेले आहेत त्यापैकी स्मॉल व्हॅल्यूने सगळ्यांना डिवाइड करतो. ह्या सगळ्यांपैकी स्मॉल व्हॅल्यू कोणती झाली? ही झाली, त्यांनी सगळ्यांना डिवाइड करा. सो सिंपल ॲटॉमिक रेशो इज 4.04. कशासाठी? हायड्रोजनसाठी 4.04 डिवाइडेड बाय 2.021. कार्बनसाठी 2.0225 डिवाइडेड बाय 2.021, आणि क्लोरीनसाठी 2.021 डिवाइडेड बाय 2.02. म्हणजे जी स्मॉल व्हॅल्यू होती ॲटॉमिक रेशोमध्ये किंवा मोल्समध्ये त्यांनी सगळ्यांना काय केलं? डिवाइड केलं. सो वी विल गेट द सिंपल ॲटॉमिक रेशो. तर पहा, याची व्हॅल्यू किती येते? याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 2 येईल, याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 1 येईल, आणि याची पण ऑलमोस्ट 1 येईल. ठीक आहे. जर 1 म्हणजे होल नंबर येत असते, फ्रॅक्शनमध्ये येत असते, तर तुम्हाला ते कन्वर्ट करून घ्यावे लागतात होल नंबरमध्ये. ठीक आहे. आणि जर होल नंबरमध्ये नियरली नसतील तर अशा वेळेस एखादं सुटेबल फॅक्टर मल्टिप्लाय करून घ्यावं. ठीक आहे. तर हे झाले तुमचे सिंपल ॲटॉमिक रेशो चौथ्या रूलमध्ये. आणि आता 5व्या रूलमध्ये आपण करतो काय? तो महत्त्वाचा, कारण की 5व्या रूलमध्ये आपण एम्पिरिकल फॉर्म्युला प्रेडिक्ट करतो. ठीक आहे. सो व्हॉट इज द रूल नंबर 5 टू प्रेडिक्ट द एम्पिरिकल फॉर्म्युला? रूल नंबर 5. सो एम्पिरिकल फॉर्म्युला काय भेटेल पहा. जे स्मॉल रेशो आले त्यांना ॲटम्स कन्सिडर करायचे. स्मॉल रेशोमध्ये हायड्रोजन किती आले? बोला 2, कार्बन किती आले? 1, आणि क्लोरीन किती आला? 1. म्हणजे ह्यांचं कॉम्बिनेशन करून एक फॉर्म्युला तयार करा. तो फॉर्म्युला होईल H2CCl, किंवा त्याला असं लिहू शकतो आपण CH2Cl. सो दिस इज द एम्पिरिकल फॉर्म्युला. म्हणजे तुमचं क्वेश्चनचा आन्सर आहे एम्पिरिकल फॉर्म्युला. आपण अजून एक स्टेप वाढवली. आपण काय करू? मॉलिक्युलर फॉर्म्युला प्रेडिक्ट करू. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचा असेल
तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू आर इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. मग इम्पिरिकल फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे, आर ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची. मग आर ची व्हॅल्यू शोधण्यासाठी कसं करणार, आर इज इक्वल टू बघा म्हणजे मगाशी सांगताना आरच्या व्हॅल्यूचा फॉर्म्युला थोडासा चुकीचं सांगितलं गेलं, तो काय करेक्ट करून घ्या. करेक्ट फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला मास किंवा त्याला मोलार मास म्हणू, मोलार मास किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला मास डिवाइडेड बाय इम्पिरिकल फॉर्म्युला मास. मगाशी मी जे तुम्हाला दिलं होतं ते इम्पिरिकल फॉर्म्युला मास डिवाइडेड बाय मॉलिक्युलर फॉर्म्युला मास होतं. तर आता फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला वरती घ्या, इम्पिरिकल फॉर्म्युला. सो मॉलिक्युलर मास तुम्हाला दिलेला आहे ते आहे 98.96. आता इम्पिरिकल फॉर्म्युला मास कसं काढायचं, कार्बनचं मास ते तर दिलेलं आहे 12.0, हायड्रोजनचं मास प्लस हायड्रोजन किती 1.008, याला तुम्ही मल्टिप्लाय करणार कारण की एका हायड्रोजनचं एवढं असतं, 2 हायड्रोजनचं किती, आणि प्लस क्लोरीनचं मास 35.45. या सगळ्यांची बेरीज किती, तर ती ऑलमोस्ट किती होते पहा 49.48. ठीक आहे, ही तुमची बुकमधली व्हॅल्यू आहे 49.48. ही तुमची व्हॅल्यू झाली इम्पिरिकल फॉर्म्युला मासची. यांचा रेशो घेतला तर तो रेशो नियरली इक्वल टू 2 म्हणजे आर ची व्हॅल्यू 2 भेटेल. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू 2 इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला CH2Cl. मग दोन्ही याला मल्टिप्लाय केलं तर भेटेल C2H4Cl. सो दिस इज युअर मॉलिक्युलर. तर अशा पद्धतीचे हे इम्पिरिकल आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलेचे प्रॉब्लेम 2 किंवा 3 मार्कासाठी तुम्हाला विचारले जाते. ठीक आहे, आणि कॉम्पिटिटिव्हमध्ये कुठलाही एक सेक्शन तुम्हाला विचारलं जाईल, स्पेशली इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर ह्याच्या बेसिसवरती तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह केली पाहिजे. हा आजचा एकदम सोपासा टॉपिक होता. लेक्चर मोठं झालं कारण की सोल्युशन्स आहेत, रूल्स आहेत, अप्लाय करणं आहे. ठीक आहे, पण ॲक्च्युअलमध्ये पाहिजे तर कंटेंट एकदम सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला काढायचं आहे. त्यासाठी पर्सेंटेज कंपोजिशन दिली जाईल. मग पर्सेंटेज कंपोजिशन टू मॉलिक्युलर फॉर्म्युला एवढा सगळा प्रवास आहे, 7-8 रूल्स. ठीक आहे, आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. जर समजल्या नसतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता. आणि समजले असतील तर तुमच्या बुकमध्ये एक्झरसाइजमध्ये काही एक्झाम्पल्स आहेत इम्पिरिकल फॉर्म्युला डिटेक्शनचे, ते तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, सो दिस इज युअर होमवर्क. एक्झरसाइजमधले 1-2 प्रॉब्लेम तुमचे इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलेचे आहेत, ते सॉल्व करा. मला मेसेज करा आणि नसेल समजलं तर मला पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट करा. ओके, सो बाय बाय.